नमस्कार मुलांनो. गुड मॉर्निंग टू ऑल. मी साक्षी म्हात्रे तुमच्या मराठी तासिकेमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी अक्षरभारती या पुस्तकातील पाठ 3 शाल हा धडा अभ्यासणार आहोत. पाठ 3 शाल. लेखक रा. ग. जाधव. सुरुवातीला आपण पाठाची प्रस्तावना अभ्यासूया. रा. ग. जाधव, जन्म 1932 ते मृत्यू 2016. कवी, समीक्षक, ललित लेखक. साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळीवेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके, वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औंदर्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरळ ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, त्यांचे मानवी संदर्भच सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. शाल यानी शॉल. बच्चों, ठंडी के मौसम में शरीर पर गर्मी आने के लिए जो वस्त्र ओढ़ा जाता है उसे शॉल कहते हैं. आज हम यहाँ पर रा. ग. जाधव के ज़िंदगी में इस शाल से रिलेटेड जो अनुभव है, खुद के अनुभव, इन अनुभव की चर्चा इस पाठ के माध्यम से पढ़ने वाले हैं. तो चलिए बच्चों, लेखक के माध्यम से पाठ का अध्ययन करते हैं. एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. निमित्त मीन्स रिझन, कारण. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. निघण्याच्या बेतात असणे म्हणजे घरी परत जाण्याच्या योजनेत असणे. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी मीन्स लेखक. मी एका पायावर हो म्हटले. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. गौरव वाटणे, सन्मान वाटणे. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. पुढे वाई याने महाबलेश्वर में स्थित एक ठिकाण, विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. विश्वकोश याने एन्सायक्लोपीडिया. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. चिंचोळ्या मीन्स नॅरो. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर, तट म्हणजे किनारा, तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. उद्योगात असणे म्हणजे व्यस्त असणे. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते. ती तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधली पुलकित शाल काढली. पुलकित शाल यानी बच्चों, पुलकित शाल इसलिए कहा गया है क्योंकि वो पु. ल. देशपांडे और सुनीताबाई उनके मिसेस ने दी थी उनको. पु. ल. देशपांडे की मिसेस का नाम सुनीताबाई है. 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे
खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. अहोरात्र भरती असणे, खूप गर्दी असणे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ मीन्स नारियल त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. शालीन म्हणजे जंटल, हम्बल. तो बच्चों, यहाँ पर लेखक एक दिन पूल देशपांडे के घर गए थे. वहाँ पर जब वो निकलने ही वाले थे तो उनकी पत्नी लेखक पूल देशपांडे और उनकी पत्नी ने उन्हें एक शॉल देना चाही. उन्होंने वो शॉल ली, क्योंकि बच्चों पूल देशपांडे और सुनीताबाई इन रिस्पेक्टिव पर्सन से शॉल लेना लेखक अपना सम्मान समझते थे. उन्हें वो गौरव लगा अपना खुद का. जब वो घर आए तो उन्होंने पूल देशपांडे और सुनीताबाई ने जो शॉल दी थी वो उन्होंने घर पर आकर एक सूटकेस में संभाल कर रखी, लेकिन यूज़ उसे कभी नहीं किया. एक दिन वो वाई में एनसाइक्लोपीडिया का एक सेमिनार था, वहाँ पर मेन गेस्ट के तौर पर गए थे. वहाँ एक स्कूल के पाठशाला में नदी के किनारे एक स्कूल था, वहाँ पर वो रह रहे थे. उन्होंने देखा कि उस नदी के किनारे, कृष्णा नदी के किनारे, उस नदी का नाम था कृष्णा नदी. कृष्णा नदी के किनारे उन्होंने देखा कि एक औरत, खिड़की में से देखा कि एक औरत अपने छोटे से बच्चे को टोकरी में रख कर मछलियाँ पकड़ रही है. छोटा सा बच्चा, नन्हा बच्चा जी तोड़कर रो रहा था, लेकिन उस महिला का बिल्कुल ध्यान नहीं गया था. राघव जाधव लेखक को बहुत बहुत उस लड़के के प्रति माया प्रकट हुई. उन्होंने उस औरत को बुलाया और खिड़की के पास बुलाकर उसको 5-50 के कुछ नोट दिए और पुलकित शाल यानी पूल देशपांडे और सुनीताबाई ने जो शॉल दी थी वो उसे भेंट के तौर पर दी और कहा कि अपने नन्हे से बच्चे को उस शॉल में बराबर सही तरीके से ढक दे और बाद में अपनी मछलियाँ पकड़. देखो बच्चों, पूल देशपांडे ने शॉल लेखक को दी थी, लेकिन यहाँ पर जब लेखक राघव जाधव ने वही पुलकित शॉल जब उस औरत के बच्चों को दी तो वो अपना बड़ा सम्मान खुद को समझते थे. उसके बाद कविवर्य मतलब मराठी साहित्य लिटरेचर के महान कवि नारायण सुर्वे जी, इनके मराठी लिटरेचर से संबंधित नारायण सुर्वे जी के कई ज़्यादा कार्यक्रम होते थे, जिनमें राघव जाधव उनके साथ हमेशा जाते थे, जहाँ पर नारायण सुर्वे जी को शॉल और श्रीफल मतलब नारियल मिला करते थे. एक दिन नारायण सुर्वे जी लेखक राघव जाधव को बोले कि दिन ब दिन हर कार्यक्रम को ये शॉल ले लेकर मैं खुद शालीन बनता जा रहा हूँ. यानी शालीन मीन्स जेंटल, हम्बल बनता जा रहा हूँ. बच्चों, यहाँ पर शाल ये ठंडी के मौसम में गर्मी आने के लिए शरीर पर ओढ़ा जाता है, लेकिन नारायण सुर्वे जी उसे अपना बहुत बड़ा सन्मान मानते हैं. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविना शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. तर मुलांनो, ज्यावेळी लेखक राघव जाधव यांना नारायण सुर्वे, कविवर्य नारायण सुर्वे ज्यावेळी म्हणाले की मी शाली घेऊन आता शालीन बनू लागलो आहे, तेव्हा जणू काही लेखकांना मारलेला तो टोमणा होता. उपरोधिक खोच म्हणजे टोमणा मारणे मीन्स ताना मारणा. तर त्यावेळी लेखकांनी सांगितलं की शाल आणि शालीनता, शॉल और जेंटलनेस, हम्बलनेस, इसमें रिलेशन क्या? वैसे ही देखा जाए तो नारायण सुर्वे पहले से ही हम्बल पर्सन थे. उनको शॉल देने से क्या वो जेंटल पर्सन नहीं बनने वाले थे? या उनकी शालीनता क्षीण या कम नहीं होने वाली थी? मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेल, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईल. यावर तो शालीन कवि मनापासून हंसला. लेखक ने नारायण सुर्वे जी को कहा कि शॉल देने से कोई हम्बल पर्सन या जेंटल पर्सन नहीं होता.
शालीनता सच्चा हम्बलनेस इंसान के अपने नेचर पर निर्भर रहता है. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. लेखक यहाँ पर बोल रहे हैं कि किसी ने शाल देने से अपना सम्मान किया, अपना मान बढ़ाया, तो इससे हमारा हम्बलनेस कम नहीं होता. इंसान का हम्बलनेस, इंसान की शालीनता, नम्रता उसके अपने खुद के बलबूते पर, अपने पर्सनॅलिटी पर निर्भर रहती है. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणे शक्य नव्हते. मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती म्हणजे जवळच्या मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. बिचारा अति प्रामाणिक. त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. तो बच्चों, राग जाधव जब 2004 साल में मराठी लिटरेचर सेमिनार के मेन अध्यक्ष हो गए, तब उनको कई कार्यक्रमों को बुलाया जाता था. लेखक को इतने सारे कार्यक्रम में इतना सम्मान मिलता था कि बहुत सारी शॉल उनके पास सम्मान के तौर पर इकट्ठा हो गई. अब उनकी रूम जो थी, उनका घर जो था वो छोटा सा था और इतनी सारी शॉल वहाँ पर रखना इम्पॉसिबल था. इसलिए उन्होंने वो सारी सम्मान में मिली हुई शॉल इकट्ठा करके उनके निकटवर्ती म्हणजे जवळच्या बेस्ट फ्रेंड, निकटवर्ती मित्राकडे ठेवली. मीन्स अपने बेस्ट फ्रेंड के पास दी और उसको कहा कि मेरे पास जगह नहीं, तू एक काम कर, ये सारी शॉल रख अपने पास. बेचारा उनका वो बेस्ट फ्रेंड इतना प्रामाणिक था कि उसने वो अपनी सारी फ्रेंड्स ने दी हुई शॉल संभाल कर रखी. उसने बिल्कुल यूज़ नहीं की. और बाद में लेखक को जब ये बात पता चली तो लेखक ने सारी शॉल गरीब लोगों को बांट दी. बच्चों देखो, यहाँ पर लेखक एक हंबल पर्सन थे, ये दिखाई देता है. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वराच्या मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडी. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. एक दिन क्या हुआ, लेखक शनिवार पेट में जो ओंकारेश्वर मंदिर था वहाँ पर शाम को घूमने के लिए गए. वहाँ पर उनको जाना बहुत पसंद था. कट्टा म्हणजे दगडी चौकोनी, प्लॅटफॉर्म मीन्स प्लॅटफॉर्म ऑफ स्टोन्स. एक दिवस काय घडले कि कड़क ठंडी के दिवसात उन्होंने एक दिन क्या हुआ, ठंडी के दिन थे, लेखक हमेशा वहाँ पर जाते थे. तो वहाँ पर उन्होंने देखा कि उस स्टोन प्लेटफॉर्म पर एक बूढ़ा आदमी वहाँ पर बैठा था. एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून मीन्स पीस ऑफ क्लोथ्स व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले और वो ठंडी के मारे काप रहा था. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच. त्याला 2 शाली दिल्या. त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला. लेखक ने ये देखा तो लेखक को बहुत बहुत दया आई उस भिखारी पर. दूसरे दिन लेखक ने अपने हाथ में 2 शॉल ली और उसी कट्टे पर ओंकारेश्वर के मंदिर पर वो जो कट्टा था स्टोन प्लेटफॉर्म, वहाँ पर लेखक गए. वो बूढ़ा वहाँ पर भिखारी वैसे ही बैठा था. उन्होंने उसको 2 शॉल दी. लेखक ने 2 शॉल दी और शॉल लेकर उन्होंने उसको भिकारी ने लेखक को नमस्कार किया. पुढे 4-5 दिवसात मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराच्या मंदिरात जाण्यास उसंत मिळाली नाही. उसंत न मिळणे मीन्स वेळ न मिळणे. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण झाली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. आगे जाकर 4-5 दिन में लेखक को वहाँ उस ओंकारेश्वर मंदिर पर जाने के लिए टाइम नहीं मिला. लेकिन जब 4-5 दिन के बाद लेखक गए तो उन्हें अचानक उस भिखारी की याद आई.
उन्होंने जाकर देखा तो वहां पर वो भिखारी नहीं था। उन्होंने मतलब लेखक ने सोचा क्यों ना आगे जाकर पुल पर देखूं, शायद वहां पर वो भिखारी होगा। वो आगे चल दिए। पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला। मी लगबगीने त्याच्याकडे गेलो। पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दीनवाणे जीने। बच्चों, यहाँ पर लेखक जब पुल के पास आए तो उन्होंने पुल पर देखा कि वही भिखारी उन्हें दिखाई दिया। आज वो देखते हैं तो क्या, लेखक ने दी हुई दोनों शॉल उसके पास नहीं थी। वही फटे पुराने कपड़े ओढ़कर वो वहाँ पर ठंडी के मारे कुडकुडाता दिखाई दिया। मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? लेखक ने उस भिखारी से कहा, भिक्षेकरी से, कि बाबा मुझे पहचाना क्या? मैंने आपको 2 शॉल दी थी। त्याने नकारार्थी मान हलवली। नकारार्थी मान हलवणे म्हणजे नाही म्हणणे। उसने नहीं बोला। मग मीच म्हटले। लेखक ने फिर उसको पहचान अपनी बताई। बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? लेखक ने कहा कि 5-6 दिन पहले मैं आया था और आप ऐसे ही ठंडी के मारे कुड़कुड़ाते दिखाई दिए थे। मैंने आपको 2 शॉल दी थी, कुछ याद आया? यावर तो म्हातारा खुल्ला। वो पुन्हा हात जोडून म्हटला। इस पर लेखक के इस वाक्य पर वो बूढ़ा हंसा। खुल्ला मीन्स हंसने। आणि त्याने हाथ जोड़ून उसने अपने हाथ जोड़े और उसे कहा, लेखक को कहा उस भिकारी ने, हे भल्या माणसा तू लई मोठा, म्यासनी म्हणजे मला शाली दिल्या, पण बाबा म्या मीन्स मी, भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट। मी शाली इकल्या मीन्स विकल्या। व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा। आमचं हे असलं बिकट जीणं, बिकट मीन्स कठीण, जीणं म्हणजे जीवन। तुझं लई म्हणजे खूप उपकार आहेत बाबा, आहेत मीन्स आहेत। शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब। भुकेल्यास अन्न द्यावे, तहानल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात। जब उस भिखारी ने लेखक को कहा कि हाँ बेटा, मुझे याद है कि तूने मुझे 2 शॉल दी थी, लेकिन वो 2 शॉल अपने शरीर पर ओढ़कर मैं उसका क्या करता? तूने मुझे 2 शॉल दी थी, तू बहुत अच्छा इंसान है, लेकिन उस 2 शॉल को मैंने बेच दिया। विकल्या मीन्स बेच दिया। और उससे जो पैसे मिले उससे मैंने 2 वक्त का बहुत भरपेट खाना खाया। बच्चों, ये बात सुनकर लेखक को बहुत दिल को ठेस पहुंची, बहुत बुरा लगा। और लेखक ने सोचा कि हम जैसे अमीर लोगों को, हम जैसे मिडिल क्लास वाले लोगों को भी शॉल का महत्व ज़्यादा नहीं रहता, लेकिन उस भिखारी को शॉल का महत्व इतना था कि उसने वो बेच दिया और अपने पेट की आग बुझा दी। बच्चों, यहाँ पर लेखक बता रहे हैं कि हमें हमेशा जो भूखे रहते हैं उनको खाना देना चाहिए, जो पैसे रहते हैं उनकी प्यास बुझाने के लिए पानी देना चाहिए, क्योंकि शॉल ओढ़ना एक शोभादायक है, लेकिन उसमें पेट की आग महत्वपूर्ण है। तो बच्चों, यहाँ पर ज़रूरतमंद जो लोग रहते हैं, जो गरीब रहते हैं, उनकी हमेशा हमें सेवा करनी चाहिए। इससे इंसान एक जेंटल पर्सन, एक सच्चा जेंटल पर्सन बन जाता है। और यहाँ से ही बच्चों लोगों को हमारा हंबलनेस, जेंटलनेस दिखाई देता है। तर मुलांनो, या ठिकाणी आपण लेखक राग जाधव यांचा हा शाल धडा अभ्यासला। हा धडा तुम्हाला नक्कीच समजला असेल, मी आशा करते। धन्यवाद।